सध्या रोज रोज गोड खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर आज आपण एक चमचमीत रेसिपी करणार आहोत. तर आज आपण करत आहोत स्ट्रीट स्टाईल मसाला पाव. मसाला पावची अगदी साधी रेसिपी आज मी सांगणार आहे. कधीतरी ना खूप कंटाळा येतो, पण काहीतरी चमचमीत खायचं असेल, तर मग हा मसाला पाव तुम्ही करू शकता. अगदी झटकीपट होतो. फक्त एवढंच की थोडीशी चॉपिंग करावी लागते आपल्याला आणि जर आपल्याकडे इथे जसं मी दाखवलं आहे, ते तुमच्याकडे चॉपर असेल, तर मग ते काम अगदी सोपंच होईल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही स्ट्रीट स्टाईल मसाला पावची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी आपल्याला ज्या भाज्या लागणार आहे ना, तर त्या इथे मी काढून घेतलेल्या आहे. टोमॅटो, लिंबू, कांदा आणि शिमला मिरची लागणार आहे आणि 2 ते 3 आपल्याला हिरव्या मिरच्या पण लागणार आहे. तर हे सगळं काढून घेतलं आणि इथे आपल्याला अजून एक असा इन्ग्रेडियंट घालायचा आहे, ज्याने रंग खूप छान येतो आपल्या या मसाला पावला. तो स्पेशल इन्ग्रेडियंट कोणता आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर आता सगळ्यात आधी आपण हे सगळं बारीक करून घेऊ. तर इथे कांदा, टोमॅटो आणि ही शिमला मिरची हे सगळं मी चॉपरमध्ये बारीक करून घेत आहे. जर तुमच्याकडे असा हँड चॉपर वगैरे नसेल, तर तुम्ही अगदी बारीक-बारीक चाकूने चिरून घेऊ शकता. आता मी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की हा जो कांदा आहे, तर हे जे काळे डाग असतात ना, हे काढून घ्यायचे. हे चांगले नसतात. कांद्याला वरून बुरशी आलेली असते, कारण बऱ्याच दिवसांपासून हे कांदे स्टोअर केलेले असतात त्याच्यामुळे. तर हे कांदे जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे. कुठलाही भाजीपाला जो असा आहे, जो फळभाज्या आहे, त्या आधी धुवून घ्यायच्या आणि नंतर बारीक चिरायच्या. आणि ज्या पालेभाज्या आहेत त्या छान निवडून ठेवून द्यायच्या आणि जेव्हा आपण भाजी करतो ना, तेव्हा छान 3 ते 4 वेळा मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. म्हणजे त्यावरती लावलेली जी काही पेस्टिसाइड्स वगैरे आहे ते थोडे प्रमाणात कमी होते. कारण हल्ली बऱ्याच आजारांचं कारण झालेलं आहे हे पेस्टिसाइड. म्हणून ही एक महत्त्वाची टिप आहे. नक्की लक्षात ठेवा आणि अशाच छान-छान टिप्स आणि छान-छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला आता पुढे जाऊया. तर इथे ना मी हे चॉपर आहे माझ्याकडे हँड चॉपर. यामध्ये सगळं बारीक करून घेऊ. तर सुरुवातीला कांदा थोडासा असा मोठाच कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघितलंत. तर हा असा बारीक चॉप करून घेऊ. यासोबतच मी इथे टोमॅटो, इथे 2 टोमॅटो घेतले होते, 2 कांदे आणि 2 शिमला मिरची घेतलेल्या आहे. तर इथे मला 6 पावचं हे मसाला पाव तयार करायचं आहे. तर त्यासाठी ही जी क्वांटिटी आहे ती अगदी परफेक्ट आहे. तर आता हे जे शिमला मिरची आहे, तर सुरुवातीला मी टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आणि आता शिमला मिरचीचे पण असे थोडे मोठे तुकडे करून घेते आणि हे यामध्ये घालते. आणि जी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 हिरवी मिरची घेतली आहे, 2 ते 3 घ्या, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं. ती मिरची पण यामध्ये घालू आणि हे छान असं चॉप करून घेऊ. हे बघा किती छान बारीक चॉप झालेला आहे ना. जर तुम्ही अगदी बारीक चिरून घेऊ शकत असाल, तर तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता. पण फक्त इथे आपल्याला या भाज्या थोड्या बारीक-बारीक चिरायचं आहे, एवढंच. मिक्सरला बारीक करायचं नाही, फक्त बारीक चिरायचं आहे. आता आपण या मसाला पावचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे जो आपला डोसाचा तवा असतो तोच घेतलेला आहे. तुम्ही कुठला फ्राईंग पॅन वगैरे पण घेतला तरी चालेल. तर आता यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेऊ आणि 2 टेबलस्पून इतकं बटर घेऊ. हे छान गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी जो बारीक चिरलेला कांदा आहे, चॉप केलेला कांदा आहे तो घालू आणि हा कांदा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ किंवा 1 ते 2 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती परतवून घेऊ. इथे कांदा मी 1-2 मिनिटं परतवून घेतला. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि ही आलं लसूण पेस्ट घालून पण आपण 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. तर हे बघा आपल्याकडे आत्ता गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पा असल्यावर इतकं गोड खाणं होत आहे ना, तर म्हणूनच आज मी ही चमचमीत मसाला पावची रेसिपी तुमच्याशी शेअर करावी असं ठरवलं. तर आता कांदा पण आपला चांगला सॉफ्ट झालेला आहे. आता टोमॅटो, शिमला मिरची आणि हिरवी मिरची आपण जी चॉप करून घेतली होती ती यामध्ये घालू आणि आता हे सगळं चांगलं शिजतपर्यंत म्हणजे 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती परतवून घेऊ किंवा मीडियम टू हाय गॅस ठेवला तरीही चालेल आणि छान असं परतवून घेऊ. हे बघा 2-3 मिनिटं झालेले आहे. याचा रंग पण बदललेला आहे. हे ऑलमोस्ट शिजत आलेले आहे. आता यामध्ये सुके मसाले घालायचे. तर चवीपुरतं मीठ घालू, अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा मी इथे तिखट घालत आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे पावभाजी मसाला घालायचा आहे. त्यानंतर
धणे जिरे पूड पण मी इथे घातलेली आहे, अर्धा ते पाऊण चमचा. आणि आता हे सगळं छान एकदा मिक्स करू. हे बघा, हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये थोडासा बीट किसून घालायचा आहे. फक्त 2 टेबलस्पून म्हणजे किसल्यानंतर 2 टेबलस्पून इतका हा बीट झाला पाहिजे. त्यापेक्षा कमी राहिला तरी चालेल. खूप छान रंग येतो. आणि तसंच पावभाजीमध्ये पण बीट किसून घालायचा म्हणजे खूप छान रंग येतो पावभाजीला सुद्धा. तर आता या मसाला पावमध्ये आपण हा बीट किसून घालायचा आहे. म्हणजे जास्त असे कडक काही लागणार नाही. त्यानंतर वरून मी इथे 2 टेबलस्पून इतकं टोमॅटो केचप घातलं आणि थोडंसं पाणी घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. म्हणजे एकसंध आणि एकजीव होईल. खूप असं ड्राय आपला हा मसाला होणार नाही. तर हे बघा, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा आपला मसाला तयार झालेला आहे. गॅस बंद केला, वरून लिंबू पिळलं, कोथिंबीर मी नंतर घालणार आहे. तर आता आपला हा मसाला पावचा मसाला तयार झाला आहे. तर पाव तयार करून घेऊ, म्हणजे मसाला पाव तयार करून घेऊ. तर मी इथे पाव असे कट करून घेतले मधून आणि आता या मसाल्यापैकी मी थोडंसं काढून घेणार आहे. जेवढं आपल्याला 2 लादी पावला लागणार ना, तेवढंच आपण इथे ठेवू आणि तसे 2-2 आपण तयार करू. तर हे बघा, असा थोडा मसाला मी यामध्ये ठेवलं. थोडं बटर आपण यावरती घालू. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आपण ऑलरेडी बटर घातलेलं आहे. पण एक छान अजून टेस्ट यावी म्हणून मी थोडंसं बटर परत ॲड केलं. त्यानंतर हे जे पाव आपण मधून कट करून घेतले होते, त्याला या साईडनी असं आतल्या साईडनी खाली तव्यावरती ठेवायचं आणि याला असं हे करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं प्रेस करायचं. हा सगळा मसाला या पावला आरामात लागतो. काहीच टेन्शन नाही. वरून थोडंसं बटर घालू पाव भाजायला किंवा पाव शेकायला. आणि आता 1 मिनिट आपण हे असंच ठेवू आणि नंतर याला पलटवू. हे बघा, आता पलटवल्यानंतर हा पाव बंद करायचा आणि जो मसाला उरलेला आहे ना तव्यामध्ये, तो मसाला पण या पाववरती टाकायचा आणि परत एक छान 2 मिनिटं याला परतवून घ्यायचं किंवा थोडंसं शेकून घ्यायचं, भाजून घ्यायचं. खूप मस्त हा मसाला पाव लागतो. अप्रतिम लागतो आणि करायला पण अगदी सोपं आहे. हा दोन्ही बाजूनी मी फक्त 1-1 मिनिटं सगळीकडून छान भाजून घेतला आणि आपला हा मसाला पाव तयार आहे. आता आपण हा प्लेटवरती काढू, वरून कोथिंबीर घालू आणि बस आपला हा मसाला पाव खायला तयार आहे. तर बघितलं ना, मसाला पावची अगदी साधी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आपल्या घरात या भाज्या नेहमी असतात. खूप साऱ्या भाज्या वगैरेची गरज नाही आणि इथे बीट आपण वापरला आहे, तो फक्त रंग येण्यासाठी. जर नसेल बीट तरीही काहीच हरकत नाही. फक्त कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची असेल तरी बस आपला हा मसाला पाव तयार होतो. तर ही अगदी साधी, सिंपल, स्ट्रीट स्टाईल मसाला पावची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.